आपला इंदोरचा, MP चा, गुजरातचा आणि खाली होते की भरले जाते। इकडे पण कांदा आहे, मोठावाला कांदा आहे। तिथे आलं तर तुम्हाला किलोमध्ये बटाटा, कांदा, लसूण सर्व काही मिळेल। पहाटे 3 वाजता। हा आग्र्याचा बटाटा आहे, म्हणजे अजून एक व्हरायटी भेटते आपल्याला। लसूणची पाकळी बघा केवढी मोठी मोठी आहे। आणि हे सर्व कांदे आहेत ते आपले ओतूरचे आहेत। अशा गोण्याच्या गोण्या भरणं सुरू आहे। बरे इकडे नव्हते, इकडे आहेत। आज आपण पहिल्यांदा आलो ते कल्याणचे FMC मार्केट। नमस्कार, मी अशोक, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता मी आहे कल्याणमध्ये आणि हे आहे कल्याणचे FMC मार्केट आणि तिथेच आहे बघा, या पाठीमागे गोण्या दिसतात तुम्हाला त्या बघा। बरे इकडे नव्हते, इकडे आहेत। तर ह्या गोण्या आहेत बटाट्याच्या, म्हणजे आता आपण आहोत ते कल्याणच्या FMC मार्केटच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये। आणि आता आज फेब्रुवारीची 11 तारीख आहे आणि आजच्या तारखेला कांदा, बटाटा, लसूण यांचा काय रेट आहे हे सर्व आपण आता जाणून घेणार आहोत। आणि आपण नेहमी तुर्बा, नवी मुंबईचं FMC मार्केट एक्सप्लोर करत असतो, पण आज आपण पहिल्यांदा आलो ते कल्याणच्या FMC मार्केटला। तर चला आज जाऊन बघूया की कांदे, लसूण, बटाटा यांचा काय रेट चालू आजच्या डेटला ते। अशा कांद्याच्या गोणी भरलेल्या आहेत बघा, गोणीच्या गोणी आहेत आणि या 50-55 किलोच्या गोणी असतात कांद्याच्या। सर्व मार्केट आहे। कांदा समोर आहे, बटाट्याच्या गोणी आणि हा आहे बटाटा 13 रुपये किलो। हा गुजरातचा बटाटा आहे 13 रुपये किलो, पण तुम्हाला असं काही किलोमध्ये नाही मिळणार, तर तुम्हाला असं गोणीमध्ये मिळणार 50-55 किलोच्या गोणीमध्ये। आणि वेगवेगळे गाड्या भरल्या जातात आणि असाच कांदा, बटाटा सर्व आहे, पण हे पूर्ण गोणी घ्यायला लागते 50-55 किलोची। आणि हा बघा, हा इंदोरी बटाटा, जी इंदोरचा MP चा, हा आहे तुमचा 19 रुपये किलो आणि हा आहे 20 रुपये किलो जागेवर। अशा गोण्याच्या गोण्या भरणं सुरू आहे। आणि ह्या बटाटे आणि ह्या बटाट्यामध्ये फरक आहे, मला बघून कळत असेल। हा 20 रुपये किलो। आणि इकडे आहेत कांदे। कांदे कसे आहेत दादा? 30 रुपये किलो। हा पण दोन्ही? आणि हा वाला 31-30। हा बघा, हा 30 रुपये किलो कांदा आहे आणि जास्त ओला नाही आहे, म्हणजे एकदम पण सुका नाही पण ओला पण नाही आहे, असा कांदा आहे 30 रुपये किलो। आणि हा आहे 31 रुपये किलो। आणि हे सर्व नाशिकचे कांदे आहेत बघा, हे नाशिकचे कांदे आहेत, गोरेश्वर ट्रेडिंग कंपनी। इकडे आहे हा 28 रुपयाचा कांदा आहे, 28 रुपये किलो, पण बल्कमध्ये 50-55 किलोची गोणी, लूजमध्ये नाही मिळणार। हा आहे 29 रुपये किलो आणि हा शेवटचा आहे तो 30 रुपये किलो। आणि हे आहे आपलं पाटील ट्रेडर्स FMC मार्केट कल्याण, कांदा बटाटा मार्केट, लसूण पण आहे। 30 रुपये, 29 रुपये, 28 रुपये। आणि हे सर्व कांदे आहेत ते आपले ओतूरचे आहेत, पण अजून साठवणीचे कांदे आलेले नाहीत। ओतूरचा कांदा आहे हा 120 रुपये। हा बघा, इकडे लसूण आहे आणि हा आहे 120 रुपये किलो, पण 10 किलोची गोणी घ्यायची, 10 किलोची गोणी घ्यायची। आणि हा दादा तो 130 रुपये बघा, हा 130 रुपये किलो आहे, हा 120 रुपये किलो आहे। वेगवेगळा आहे, 115 आहे। हा बघा, हा 115 वाला आहे का? बघा, हा 115 वाला आहे किलो, पण 10 किलोच्या गोणीमध्ये तुम्हाला मिळेल, म्हणजे त्याच्यासाठी पूर्ण गोणी घ्यायची गरज नाही। 10 किलो, 50 किलो जसा हवा तसं तुम्हाला मिळेल। बघा, इकडे 5 किलोच्या गोणी पण मिळतात। आपल्या दुकानाचं नाव काय दादा? सुरेश ट्रेडिंग, सुरेश ट्रेडर्स। हे बघा, कल्याणचं FMC मार्केट लक्षात ठेवा, सुरेश ट्रेडर्स। हा कसा आहे? बघा, हा 130 रुपये किलोवाला लसूण आहे। लसूणची पाकळी बघा केवढी मोठी मोठी आहे। आणि हा आहे दादा तो? हा बघा, हा 120 रुपये किलो आहे साईजमध्ये। हे बघा, हे मोठे मोठे होते, हे जरा छोटे आहेत। आणि हा लसूण कुठला असतो दादा? हा बघा, MP चा लसूण असतो। आणि हा सुरुवातीचा आहे, हा बघा, हा 120 रुपयाचा आहे लसूण। म्हणजे लसूण सध्या स्वस्त व्हायला लागलं आहे हळूहळू तर। आणि इकडे तुम्हाला 10 किलो, 5 किलोमध्ये लसूण मिळून जाईल। इकडे कसा लसूण साफ करतायत भरायला, बघा लसूण साफ करणं चालू आहे बघा। लसूणच्या पाकळ्या अशा साफ करून भरतायत। आणि कसं केलं दादा लसूण? बघा, 140 रुपये किलो आहे हा लसूण। लसूण बघा कसं आहे। आणि 50 किलोची गोणी भरणार ना? 30-32 बघा, लसूणची गोणी कमीची भरते, 30-32 किलोची भरते, अशी गोणी भरणं सुरू आहे। आणि ही कळी कशी आहे दादा?
ही कळी 150 रुपये किलो आहे आणि हा लसूण आहे तो 140 रुपये किलो आहे अख्खा. बघा हा आग्र्याचा बटाटा आहे, म्हणजे अजून एक व्हरायटी भेटते आपल्याला इथे बटाट्याची. आग्र्याचा बटाटा 16 रुपये किलो. बघा हे सगळा बटाटा आहे. आणि इकडे बघा इकडे कांदे आहेत 28 रुपये किलो आणि 30 रुपये किलो कांदे आहेत. आणि हा लसूण आहे तो तुमचा 150 रुपये किलोचा आहे लसूण. सध्या रेट लसूणचे व्हेरी होतात 120 पासून 130 140 आणि कांद्याचे पण बघा 28 29 30. कांद्याचे रेट स्टेडी आहेत 29 28 असेच. आणि इकडे बटाटे बघा हे आग्र्याचे बटाटे आणि हे इंदोरचे बटाटे आणि हा गुजरातचा बटाटा आहे. हा कसा आहे? गुजरातचा बटाटा आहे 14 रुपये किलो. हे आले छोटे. हा इंदोरचा 20 रुपये. बघा हा इंदोरचा 20 रुपये किलो छोटे बटाटे आहेत. तुम्ही बघा हा इंदोरचा बटाटा 18 रुपये किलो. हे बघा हा छोटे असले तरी सुपिरियर क्वालिटी आहे आणि हे मोठे असले तरी थोडीशी लो क्वालिटी आहे म्हणून हे 18 रुपये किलो. आणि त्याच्यापेक्षा भारी क्वालिटी बघा ही आग्र्याची 23 रुपये किलो. हे जुने बटाटे आहेत म्हणून हे 23 रुपये किलो. हे मार्केट कधीपर्यंत चालू असतं, म्हणजे कधी चालू होतं? सकाळी पहाटे 3 वाजता आणि असतं किती वाजेपर्यंत? 12 वाजेपर्यंत. म्हणजे सकाळचंच मार्केट आहे पहाटेचं. बघा इकडे आला तर तुम्ही पहाटेला या, पण तुम्हाला 1 किलोमध्ये नाही मिळणार. हे 50-50 किलोची गोणीच मिळेल बघा अशी भरलेली आहे. होलसेल मार्केट आहे. आणि बघा लसूण आहे 200 रुपये किलो. लूजमध्ये म्हणून का 200 रुपये किलो. बघा लूजमध्ये मिळतो 200 रुपये किलोने लसूण. कुठला दादा लसूण? ओटीचा आहे जुनावाला लसूण 200 रुपये किलो. आणि हे समोर हे सगळं दिसतंय ना तुम्हाला, हे सगळं होलसेल मार्केट आहे बरं का. हे सगळं होलसेल रेट आहे. म्हणजे लूजमध्ये आता लसूण तुम्हाला मिळतो आहे. आता लसूण तर तुम्हाला लूजमध्ये मिळतो 1 किलोमध्ये वगैरे बघा 200 रुपये किलोने लसूण तुम्हाला मिळतो आहे. पण ह्या मार्केटमध्ये म्हणजे जिथे आपण फिरतो हे सगळं होलसेल मार्केट आहे. ते डायरेक्ट 50 किलोच्या गोणीस कांद्या बटाट्याच्या. लूजमध्ये काय नाही मिळणार. लसूण तेवढा मिळतो आहे 5 किलो 10 किलोमध्ये. इथे बघा 1 किलो पण घेतला आहे लसूण 200 रुपये किलोने. आणि हे सर्व होलसेल मार्केट आहे. हे बघा होलसेलमध्ये कांद्याचा रेट आहे 30 रुपये कांदे. बघा अजून हे साठवणीच्या नाही 30 रुपये. हा ओतूरचा आहे का? हा बघा ओतूरचा कांदा आहे 30 रुपये किलोने. आणि हे बाजूच्याच गाल्यामध्ये बघा हे भाजी मार्केट पण आहे APMCचं. आता सध्या सगळं संपत आलं आहे. दुपारचे 12:30 वाजले. मार्केट सर्व आटपत आलेलं आहे, म्हणजे संपलेलंच आहे ऑलमोस्ट मार्केट. भाज्या वगैरे आहेत. आणि त्या होलसेल मार्केटमध्ये तुम्हाला काही किलोमध्ये मिळणार नाही, पण इथे आलं तर तुम्हाला किलोमध्ये बटाटा कांदा लसूण सर्व काही मिळेल. इकडे आहे सर्व अवेलेबल. हे भाजी मार्केट आहे. आणि बघा इकडे तुम्हाला लूजमध्ये कांदा मिळेल. कसा आहे लसूण दादा? हे बघा 120 रुपये किलो आणि हा 180 रुपये किलो. आणि बटाटा कसा किलो आहे? बघा 150 रुपयाला 5 किलो. आणि इकडे कांदा पण आहे. हा कुठला इंदोरी आहे का? इंदोर बटाटा 150 रुपयाला 5 किलो आहे. आणि कांदा कसा आहे? बघा 160 रुपयाला 5 किलो आणि 180 रुपयाला 5 किलो. आणि हे 200 रुपयाला 5 किलो. बघा हे आहे कांद्याचा रेट. आणि इथे तुम्हाला लूजमध्ये मिळेल. हे भाजी मार्केटमध्ये जसं मी तुम्हाला दाखवलं हे भाजी मार्केट आहे. आणि पुढे होलसेल कांदा बटाटा मार्केट आहे. पण तिकडे आलात तुम्ही तिथे तुम्हाला 5-5 किलोमध्ये कांदे मिळतील. कांदे बटाटे जर तुम्हाला लूज घ्यायचे असतील रिटेलमध्ये तर इथे मिळतील, पण 5-5 किलो. इकडे पण लूजमध्ये. कांदा कसा आहे दादा? कांदा कसा किलो आहे? 180ला 5 किलो. बघा 180 5 किलो आणि 150 रुपये 5 किलो. बघा 150 रुपये 5 किलो 180 रुपये 5 किलो. आणि हा पण तोच, हा 200 रुपये 5 किलो. आणि बटाटे 170 रुपयाला 5 किलो. बटाटे 170 रुपयाला. हे बघा हे 150 रुपयाला 5 किलो आहे बटाटे. आणि कळीवाला लसूण कसा आहे? हे बघा हा 200 रुपये किलो आहे कळीवाला लसूण. कळी आहे पूर्ण. हा आणि ही कळी आहे ती 170 रुपये किलो. बघा इथे किलोमध्ये मिळेल तुम्हाला, म्हणजे 5-5 किलो कांदा बटाटा आणि लसूण किलोमध्ये मिळेल. लसूण कसं आहे दादा? हा बघा हा लसूण आहे 200 रुपये किलो रिटेलमध्ये. किलोमध्ये घ्यायचा असेल तुम्हाला तर हा रेट आहे. आणि बघा इकडे पण कांदा आहे, मोठावाला कांदा आहे. हा बघा 200 रुपये 5 किलो कांदा. 200 रुपये. बटाटा हे बघा 100 रुपयाला 3 किलो बटाटा. आणि तुम्हाला 2.5 किलो पण मिळेल कांदे. 100 रुपयाचे 2.5 किलो कांदे. सध्याचा रेट हाच आहे मार्केटमध्ये कांद्यांचा. 40 रुपये किलो चालू आहे सध्या कांदा ह्या मार्केटमध्ये रिटेलमध्ये. तर असं आहे आपलं कल्याणचं APMC मार्केटचं कांदा बटाटा मार्केट.
आणि तुम्ही बघितलं होलसेलचे रेट पण बघितले, सोबत रिटेलचे रेट पण मी तुम्हाला दाखवले. जर कांदा बटाटा घ्यायचा तर तुम्हाला मिनिमम 5 किलो घ्यायला लागेल किंवा 2.5 किलोमध्ये पण मिळतं. तुम्ही आणि एका ठिकाणी बघितलं आपण 2.5 किलोमध्ये पण आपण घेऊ शकतो. मागे बघा गाडी भरली जाते बटाट्याची आणि खाली होते की भरली जाते. पण बघा गाडी लागलेली आहे, ट्रक लागलेला आहे. त्याने दादा बघायला आला काय आपलं काय चालू आहे, यूट्यूब ब्लॉग चालू आहे. तर असंही आपलं कल्याणचं FMC मार्केट रेट तुम्ही बघितले. होलसेलमध्ये काय होते आणि रिटेलमध्ये काय होते. तर रिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवलं 5-5 किलो कांदा बटाटा तुम्ही घेऊ शकता. एका ठिकाणी 2.5 किलोमध्ये पण मिळतं आहे. आणि पाठीमागे ते आपलं भाजी मार्केट आहे FMCचं कल्याणचं, आणि त्या मार्केटमध्ये तुम्हाला रिटेलमध्ये घ्यायला लागेल. बाकी समोर दिसता नाही ते तुम्हाला काही रिटेल मिळणार नाही. लसूण एक वेळ मिळेल, तो पण 5 किलो 10 किलोमध्ये मिळेल. बाकी रिटेल इथे मिळत नाही. इथे सर्व तुम्हाला 50-55 किलोची गोणी घ्यायला लागेल. तर तुम्ही पाहिला तर आपला पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल कसं कसं कुठे कुठे तुम्हाला काय काय मिळणार आहे. ते कल्याणचं FMC मार्केट आहे. आणि हे आहे तुमचं बैल बाजार आहे तिकडे, कल्याणचं बैल बाजार आहे तिकडे. आणि या गुगल मॅपवरती पण ॲड्रेस आहे याचा. म्हणजे तुम्ही गुगल मॅपवरती जर हा कल्याण FMC मार्केट असं लिहिलं तर तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला गुगल मॅप इथे आणून सोडेल. आणि जास्त मोठं नाही, म्हणजे आपलं नवी मुंबईचं जसं FMC मार्केट आहे तसं नाही, पण आहे बऱ्यापैकी आहे. तुमच्या गरजेच्या सगळ्या वस्तू तुम्हाला इथे मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला कांदा बटाटा आपला इंदोरचा, MPचा, गुजरातचा, आग्राचा सगळं मिळतं तुम्हाला इथे. त्यामुळे बघा आता रेट वगैरे तुम्ही पाहिलेले आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला कल्याण FMC मार्केटचा कांदा बटाटा मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.